नमो तस्स भगवतो अरहतो त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. पौर्णिमा काल सुरू झाली आणि आज समाप्त होत आहे. परंतु कालची पौर्णिमा जी आहे ती 75% होती. या पौर्णिमेला फार मोठं महत्त्व आहे. ऐतिहासिक दृष्टीने या पौर्णिमेचं महत्त्व खूप आहे. जसं आज हा विचार आणि आचार लोक करू लागलेले आहेत, तसं बुद्ध काळामध्ये सुद्धा लोक करत होते. आज जसं घाणेरडे लोक बोलतात, घाण बोलतात, अत्यंत गलिच्छ शिव्या देतात, टाकाऊ शब्द बोलतात, आरोप करतात, उलट्या हातानं बोंबा मारतात, एकमेकावर शेण फेकतात, एकमेकावर बेंदाड फेकतात, रंग फेकतात, संपूर्ण शरीर ते गदळ करतात. हे असभ्य, उन्हाळ, रानटी, जंगली लोकांचं काम आहे. जे सर्वात जास्तीत जास्त वाया गेले लोक असतात त्यांच्याद्वारे या कामाला प्रोत्साहन मिळत असते. जंगलामध्ये कोणी सभ्य राहू शकत नाही. राहतो का कोणी? जंगलामध्ये पूर्ण लोक उन्हाळ राहतात, पूर्ण बिभत्स असतात, पूर्ण रानटी संस्कृती त्यांची असते. त्यांचा एक एक पाऊल, त्यांची एक एक नजर, त्यांचा एक एक शब्द पूर्णपणे राक्षसी राहतो. म्हणजे राक्षसांचा आज जन्म झाला असं दिसते आपल्याला. म्हणून या संस्कृतीला जंगली संस्कृती म्हणतात. या जंगली संस्कृतीने संपूर्ण भारत देश पूर्ण अत्यंत असभ्य आणि अनैतिक व थर्ड क्लास रूपामध्ये निर्माण केला. आजच्या दिवशी उच्च विचार कोणीच बोलत नाही, उच्च राहणीमान कोणीच बोलत नाही, उच्च पांढरे शुभ्र कपडे घालून कोणीही वावरत नाही. पण काही समाजाचे लोक चांगले वागतात. हा आजचा त्योहार म्हणजे माणसाला संस्कृतीहीन बनवणारा त्योहार आहे. आणि या त्योहारामुळे सर्वांचं जीवन आज अत्यंत असभ्य, गदळ, घाणेरडं आणि एकदम टाकाऊ, उन्हाळ या रूपामध्ये दिसते. म्हणतोय आपण, बघा काय गधी लोक आहेत, म्हणतो की नाही? काय लोक आहेत, पूर्णपणे जनावरांसारखे वागू लागले, म्हणतो की नाही आपण? म्हणजे प्रत्येकाला आजचं वागणं हे नापसंत असते. भगवान बुद्धाचे भिक्खू श्रावस्तीमध्ये भिक्षाटनाला 10-11:30 दरम्यान निघाले.
तर त्यांना बघू बघू इतक्या अर्वाच्य शिव्या, त्या गदळ शिव्या, घाणेरड्या शिव्या संपूर्ण लोक देऊ लागले, मॉबच्या मॉब. अर्थात हे काय भिक्खू संघासाठी नव्हतं, त्यांचं ते पूर्णपणे वाह्यात आचरणाचं ते वागणं होतं. परंतु भिक्खू सर्व मागं फिरले, विहारात आले. ते सारे लोक एकमेकाला रंग लावू लागले, घाण करू लागले, गदळ बोलू लागले, अत्यंत एकमेकावर आरोप करू लागले, गलिच्छ आरोप करू लागले. आणि जे बोंबलणार नाही त्याला जास्त लोक टोचू लागले. तर संपूर्ण भिक्खू परत आले विहारात, भगवंताला निरोप दिला. भगवान बुद्धाने सांगितलं की 8 दिवस आता आपण श्रावस्ती महानगरात प्रवेश करू नका. ही जेव्हा घटना कळली आपल्या उपासकांना, तर सर्व उपासकांनी 8 दिवसपर्यंत भिक्खूंना विहारामध्ये भिक्षाटन दिलं. त्यांना भोजन दान, नाश्ता पाणी दान दिलं. आणि याच दिवशी मथुरेला भगवान बुद्धांनी भिक्षाटनला गेले असताना एक वेळेस भर रस्त्यावरती एक स्त्री नग्न होऊन भगवान बुद्धाच्या पुढे आली, विवस्त्र एकदम. आणि तेव्हा ताबडतोब भगवंतांनी अगदी U-टर्न घेतला आणि ते परत आपल्या विहारात गेले. मथुरेला फार मोठं महान विहार होतं, तिथं भगवंतांनी काही वर्षावास केले. आणि जेव्हा हे कळालं की भगवान बुद्धाजवळ एक राक्षसीन विवस्त्र येऊन उभी राहिली आणि अशा प्रकारे भगवान बुद्धाला अडथळा केला, तर संपूर्ण उपासक विहारात आले, भिक्षाटन घेऊन आले, भगवंताला भिक्षाटन दिलं. आणि सांगितलं की भगवान आता आपण 8 दिवस इथून कुठे जाऊ नका, आम्ही 8 दिवसपर्यंत आपल्याला विहारातच भिक्षाटन देत राहू. वैदिकांनी ही संस्कृती जन्माला आणलेली आहे. या त्योहाराचा आरंभ कसा झालेला आहे? काही इतिहासकारांनी त्याची हकीकत सांगितलेली आहे, ऐतिहासिक हकीकत. त्या काळामध्ये उंच जातीला ब्राह्मण म्हणत असत आणि सर्वात खालच्या जातीला शूद्र म्हणत असत. आणि शूद्रामध्ये अतिशूद्र काही समाजाला लेखलं गेलं होतं चातुर्वर्ण परंपरेप्रमाणे. हे 2 टोकं म्हणजे प्रचंड मोठी दरी होती, विषमता होती, विभाजन होतं, हे वर्ग विभाजन होतं. आणि मधामध्ये 2 समाज होते, एक क्षत्रिय आणि दुसरा वैश्य. याप्रमाणे ब्राह्मणिझमनं हे 4 प्रकारच्या चातुर्वर्ण परंपरेला जास्तीत जास्त मजबूत वर्षानुवर्ष केलं. यामुळे काय झाले की समाज पूर्ण विभाजित झालं. हे विभाजन म्हणजे तुकडे तुकडे झाले. मानवामध्ये प्रेम राहिलं नाही, मानवामध्ये स्नेह, सद्भावना, जिव्हाळा, ममता, कारुण्य, दया आणि एकमेकाला सांभाळण्याची कोणती जिद्द राहिली नाही किंवा चांगल्या भावना राहिल्या नाही. एक जात दुसऱ्या जातीचा द्वेष, मत्सर, घृणा आणि अत्यंत वाईट अति वाईट बोलत होते. म्हणजे माणसाचे तिथे कोणते स्वभाव दिसत नव्हते. आणि हे कायदे कानून
मनुस्मृतीनं लादलेली होती आणि हे लादायला कारण ब्राह्मणच झाले होते. समाजाच्या प्रथेप्रमाणे आणि मानवी स्वभावाप्रमाणे वरच्या जातीचा म्हणजे ब्राह्मण जातीची मुलगी तिला होळी झालं, होळी केलं तिला, आणि खालच्या जातीचा पोरग हा होळा होता. हे होळा आणि होळी या दोघांनी नेहमी भेटून चर्चा करून एकमेकाला बघून हसून एकमेकावरती मन लावून एकमेकांवर स्नेह करून एकमेकावर जीव लावून एकमेकावर पूर्णपणे प्रेम करून त्यांचं एकमेकाबद्दलचं पूर्ण सूत्र जुळलं आणि यामुळं ते प्रेमामध्ये पडले दोघंजण. हे प्रेम वाढत वाढत गेलं. हे होळा म्हणजे शूद्र जातीतला आणि होळी म्हणजे अति उच्च जातीतली, आणि आरंभी असं घटना घडली आणि या दोघांनी ठरवलं की आता आपण लग्न करू. आणि विवाहाच्या संस्थेमध्ये ते जाणार. तेवढ्यामध्ये ब्राह्मण संस्थेला कळालं की हे दोघं जण विवाहबद्ध होणार आहेत. तर ताबडतोब त्या चांडाळ चौकडीनं होळीला होळीच्या समाजात पकडलं आणि होळ्याला मात्र होळ्याच्या समाजात पकडलं. त्यांच्यावर बंदोबस्त केला, नजर कैदेत ठेवलं, त्यांचे हात बांधले मागे, त्यांचे पाय बांधले अंगठ्याला, त्यांच्या कानामध्ये गोळे घातले, नाकामध्ये गोळे घातले, डोळ्याला काळी पट्टी म्हणजे काळा मात्र पूर्ण कपडा बांधला आणि त्याला एकदम असं नियंत्रित केलं. कायमचं ते पाप होऊ लागलं म्हणून कायमचं खतम करायचं. हे होळा म्हणजे पोरग आमच्या पोरीसोबत प्रेम करते का म्हणून हे प्रेम कायमचं आपण गाडून टाकायचं म्हणून त्यांनी पूर्ण गाव भरून गौऱ्या जमा केल्या, लाकडं जमा केले, खोडं जमा केले, तूप जमा केलं, तेल जमा केलं, एरंडाच्या लाकडं जमा केले, एरंडाच्या बिया आणल्या आणि त्याचे झाडं पण आणले. आणि अशा प्रकारे त्यांचं सरण रचलं आणि त्या सरणावर त्यांना पूर्ण पक्क बांधून ठेवलं. तिला होळीला तिच्या समाजात ब्राह्मण समाजात आणि होळ्याला शूद्र समाजात. आणि अगोदर याला पूर्णपणे याला अग्नी लावली आणि आजही बघा तुम्ही खालच्या जातीमध्ये होळी पेटते होळा, त्याच्यानंतर मग होळीला पाडावून पेटवतात. मी स्वतः 72, 73, 74 मध्ये पूर्ण या आंबेडकर नगर, रमानगर, संसार नगर, त्यानंतर अगदी छावणी म्हणजे लक्ष्मी कॉलनी, भीमनगर सर्वीकडे फिरून हे होळ्या बंद केल्या होत्या. कोणत्या वस्तीमध्ये होळ्या पेटल्या लोकाला बकेटनं पाणी टाकायला हवं. स्वतः मी यामध्ये उभा राहिलो होतो. संपूर्ण जुनी रूढी ही जुनी परंपरा पूर्ण मी बंद करण्यासाठी आपल्या समाजामध्ये प्रभाव निर्माण केला, वादळ निर्माण केलं मी जोरदार. शेवटी दोघांचा जीव गेला. ब्राह्मण व्यवस्थेला फार आनंद झाला. कायमचं पाप गेलं म्हणून ते खुश झाले. त्या काळामध्ये फटाके नव्हते, कोणते सुतळी बाम नव्हते, वर उडणारे कोणते फटाके नव्हते. बारूद होतं गंधकाचं आणि ते लोखंडाच्या याच्यात टाकून त्याच्यावर गदळ घेऊन ते दणादन दणादन हे करायचे. जेव्हा यांचे सरण पेटवले तेव्हा डपडे हलग्या मोठ्या मोठ्यानं वाजवण्यात आल्या, जेणेकरून त्यांचा आवाज येऊ नये, छिरकण्याचा आवाज येऊ नये, आक्रोश येऊ नये त्यांचा. आणि अशा प्रकारे त्यांना जाळून मारल्यानंतर हे लोक आनंदात
खुशीमध्ये नाचू लागले. सकाळी मग त्यांनी पाण्यामध्ये ते राख काढून एकमेकावर फेकणं सुरू केलं. पवित्र झालो, एकमेकाला राख लावू लागले, एकमेकावर पाणी फेकू लागले, एकमेकावर पूर्ण शिंतोडे बिटोडे फेकू लागले, राखेचे कोळशाचे, एकमेकाला कोळसा लावू लागले, एकमेकाला राखेचा पूर्ण भंडारा लावू लागले. ते अशा प्रकारे हे प्रथा, ही परंपरा आज दुसऱ्या रूपामध्ये आली. आज आपला पण समाज जिकडे तरुण तरुणी एकमेकाला कलर लावत, एकमेकाचे तोंड भरवत ते फिरू लागलेले आहेत, तुम्ही पाहाल. आणि ही गोष्ट आपल्या धम्माच्या संस्कृतीप्रमाणे बरोबर नाही. आपण ज्या धम्माचे लोक आहोत त्या धम्मामध्ये सभ्यता, निर्मळपणा, निष्पापणा आणि अत्यंत उच्च विचारधारा, उच्च विचारसरणी, उच्च साधना, उच्च प्रज्ञेचे अंग आपल्याला जे शिकवलेले आहेत. मी जवळजवळ 400-500 लोक पांढरे शुभ्र कपडे घालून कामठ्याला, नांदेड जिल्ह्यामध्ये आज सकाळी 7 वाजता मी मिरवणूक काढली होती. गावच्या लोकांवर एवढा प्रभाव पडला. कुंभी, कोमटी, शिंपी, चमार, मेहतर, मान सर्वांचे बुद्ध लोक बघा, पांढरे शुभ्र कपडे, साऱ्या बाया साड्या नेसून पांढऱ्या शुभ्र पूर्ण गावातून नारे लावत भगवान बुद्धाचे, ज्योतिबा फुलेचे, राजश्री शाहू महाराजांचे नारे लावत, शिवाजी महाराजांचे नारे लावत, जिजाऊमा साहेब, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, भीमाबाई आंबेडकर, रामजी सुभेदार, बाबासाहेब आंबेडकरांचे नारे लावत लोक पूर्ण गावातून फिरले. एक रंग कोणी फेकला नाही, का रंगाचं पावडर कोणी फेकलं नाही. तर हा प्रभाव आजही त्या गावात आहे. लोक आज त्यांची मिरवणूक निघलीच आहे. मी तिथे 200-300 प्रवचनं दिलेली आहेत आणि त्यामुळं असं काम करायला पाहिजे. आपण सभ्य लोक आहोत, आपण सुसंस्कृत लोक आहोत, आपण उच्च विचाराचे लोक आहोत, आपण उच्च तत्त्वज्ञानाचे लोक आहोत, आपण उच्च पूर्ण आचार विचारानं पूर्ण संपादन केलेले लोक आहोत. आणि हे बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दिलेलं आहे. बाबासाहेबांनी या त्योहाराला अजिबात महत्त्व नाही दिलं. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. आशीर्वाद. वनवड्डको बलवड्डको धनवड्डको त्यागवड्डको ज्ञानवड्डको पय्यावड्डको ते सच्चेन शीलेन कन्तिमेत बलेन च ते पित्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. अहं वन्दामि